तर राम राम मंडळी, मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, दुपारचे आता जवळजवळ 2 वाजलेले आहेत. मग ज्वारी काढायवर गेलो तुम्ही. ज्वारी निम्मी काढली, निम्मी म्हणजे जी पडली होती ज्वारी त्यातली निम्मी काढली. 3 पेंड्या बाटकाच्या आणल्या आणि गायींचा रात्रीचा बंदोबस्त करून ठेवला. आता मी चाललो गायींकडं, त्यांची जागा बदलतो, नाहीतर त्यांना इकडे तरी घेऊन येतो. आता वरती गावात सगळं वाळून गेलं, खायला काय नाही. तरी पण मी त्यांना सारखे वैरण का टाकत नाही, तर रानात हिंडले ना म्हणजे मग ती मकवानाची चिपाडं, बाटकाची चिपाडं, ज्वारीची चिपाडं खाते ती, नाहीतर ती खात नाही. आता खरं उन्हाळ्याला चालू झाला बघा. इथनं अजून काही एवढं टेम्परेचर नाही, पण ऊन असं सगळं चांगलं पडायला लागले. आता इतके दिवस सगळं वातावरण धुंदाकल्यानेच व्हायचं. हवेमध्ये बाष्प असायचं ना लय. गहू पण, गव्हाच्या लोंब्या आपल्या जरा पिवळ्या दिसायला लागल्या. ऊन वाढलं ना अचानक 2च दिवसात, तर पिवळ्या पिवळ्या दिसायला लागल्या. आज रात्रीच्याला मोटर चालू करतो आणि अजून एकदा सगळ्याच्या सगळा गहू गार करून घेतो. झालं पुढच्या 15 दिवसात गहू कापा येतोय आपला. त्याच्या आधी ज्वारी बी काढून झाली पाहिजे, नाहीतर गहू बी ज्वारी बी सगळं काय जमायचं नाही आपल्याला. तर माझ्या पाठीमागं आता पांडव आलाय, ते तिकडं चालला आता कुठतरी. म्हातारी गाय ह्या तिकडं खाली बसली आहे. चिंगी आपली उभाच आहे, वाट बघत बसली. पण चिंगीच्या सोबतीला एक बगाळा होता तिथं, ते बी उडून गेला एवढ्यातच. इकडंच आलाय ते बी. तर लिंबावर बसतोय का इकडे येतोय, इकडं झालं आपल्याकडंच. हा बघा, रानू गायींना आता म्हाताऱ्या गायीला बांधलं आणि चिंगीकडे यावं म्हणलं, तर चिंगी बघतोय तर काय, चिंगी सगळी अडकून बसली आहे. तिला काढून बांधू परत दुसरीकडं. अडकली गे काय, तेवढ्याच गोल 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 येडं देऊन बसली. त्याची जागा बदलू आता. गारव्याला मस्तपैकी पडले ती सगळी. इकडं मनी नामा दोघं बी पडले ती. मग आपल्या पाठीमागं आली होती ज्वारी काढायला. आता त्यांना बरं वाटायला लागलं, इथं बसली ती. चालू आहेत पत्ते टाकायला. पत्ता टाकाय सगळ्यांचं चालू आहे. हळूहळू होईल बरं का. सगळ्यांना एकदमच आता कसं झालंय, सगळ्यांनी एकदम एवढ्या ऑर्डरी टाकलेल्या आहेत त्या, सगळ्यांना पाठवलं. पण नंबर प्रमाणे आता आम्ही काय करतोय, जशी ऑर्डर येईल तशी ह्या वहीवर लिहून ठेवतोय, किती किलोची आहे काय काय ते सगळं. आणि शेजारी नंबर प्रमाणे पत्ता टाकतोय, मग जशी डाळ तयार होईल तशी. हे असं आता एसटी कुरिअर आहे, हे पोस्टाचं आहे, असं पाठवून देतोय सगळ्यांना. तुम्ही पण थोडंसं संयम ठेवा. पैसे पाठवलं, पत्ता पाठवला की गडबड करू नका. आम्हाला काय फास्ट काम जमत नाही, एकदम शिस्तीत आहे माझं. तर मला लय फास्ट जमत नाही बरं का. तुम्ही पण चाललंय फास्ट, नाही शिस्तीतच चालू आहे. आता कसं आहे, लय दिवस झाला आपण लिहिलं बंद असतं, पत्ता टाकायला बी उशीर लागतोय मला. कुठं जायचं आपल्याला, काय काम आहे का ज्वारी काढायची आणि बसल्या टायमात पत्ता टाकायचं, डाळ भरायची, ही करायची ती करायची. आता ज्वारीचं बी संगणी झाली, डाळीचं बी संगणी झाली. पुढच्या 8-15 दिवसात गहू येतोय कापायला. सगळं बघत बघतच करायचे. त्यामुळे तुम्ही ऑर्डर टाकल्यापासून तुमच्याकडे यायला 1-10 दिवस लागू शकतात. अशा हिशोबाने ऑर्डर टाका. आता बनव दुसरं, पहिला लॉट संपत आला, आता डाळ आता दुसऱ्यांदा परत आता भिजू घालावं लागणार आहे आपल्याला. आज पाणी आणायचं होतं, आणू काय पाहुणे जाऊन पटकन. आता उद्याच जाणार, उद्या आता ना. उद्या कशाला, उद्या कामाला येते मला, जायचं कुरवाडीला जायचं, ही सगळं घेऊन आता जाऊन आणावं लागेल. बरं, आधी एवढं पॅक करून घ्या जेवढं आहे तेवढं. मग असं करा, आता गावात जाताय तर 2-3 घरी पार्सल नेऊन ठेवा. सकाळीचं काम तुमचं सोपं होईल. ठेवायचे का? वाडीलाच पाठवून येत आहे. वाडीलाच पाठवायचे. इथलं अजून आमच्या गावातनं चालू झालेलं नाही. कसं झालंय चालू बरं का, पण ती पावती मिळत नाही गावात पोस्टात पाठवलं, त्यामुळे आम्हाला वाडीलाच जावं लागतं.
म्हणजे सगळ्यांना पावत्या पाठवून द्यावं लागते ना. पावते पाठवून बी द्यायच्या आणि तुम्हाला पोस्टाची जी पावती असते का त्याच्यावर आर्टिकल नंबर असतो. ते आर्टिकल नंबर तुम्ही गुगलवर टाकला www.post काय असतं ते पोस्टवर, तर त्याच्यावर जर टाकला तर तुमचं ते कुठवर आलंय ते तुम्हाला कळतं काय. आणि एसटी कुरिअरचं सुद्धा त्याचं काय नाही, ती काय डायरेक्ट एका दिवसात 2 दिवसात जातं, ती काय घाळ होत नाही काय नाही असं आहे. हिथनं पाठवलं की जातच, म्हणजे शक्यतो आज पतूर अशी मोठी पार्सल कधी घाळ होत नाही. ते बारकी पाकिट ही ती पोस्टाने एखाद्या वेळेस चुकून आतापर्यंतच्या माझ्या ह्याच्यात एकदा ते 2दा फक्त मध्ये घाळ झालेला आहे, बाकी नाही. मोठं नाही अजून झालं, छोटे एक पाव किलो अर्धा किलोचेच गाळ होत. चला गाय आणू आपण, एवढं झालं की. तर मंडळी आता रात्रीचे वाजले 8:30 आणि आपले पॅकिंग बऱ्यापैकी झाले. तिथं दिसतंय हे सगळं पॅकिंग जाईल. तिकडं 2 आहे आणि असं आता बास करावं म्हणलं, कारण 17 पॅकिंग पूर्ण झाले त्या. 17 पॅकिंग पूर्ण झाल्या. बरं, आणि पाठवलं किती जणांना आतापर्यंत? त्यातल्या 17 पैकी 1 2 3 4 5 आणि 6ला पाठवले. 6 जणांना पाठवलंय. कारण वजन लय आहे ना ही मोठी. किती आणि किती आहे ते अजून राहिले पॅकिंग, म्हणजे टोटल किती आहे? टोटल आले ते 32 जणांची ऑर्डर आली ते. बरं, सगळे 10 किलो 15 किलो 5 किलो 7 किलो असेच आहे ते सगळे. चला, तरी आज एक काम राहिलं आपलं. आज आपलं काम असं राहिलं की पाणी आणायचं राहिलं. पाणी आणून तूर भिजू घालायचं होतं, ते राहिलं काम. एकदा काम राहिलं की ते उद्यावर पडतं. उद्यावरचं काम परवावर जातं पण असं रखडत जातं. मग आता ह्या महिन्यात काहीच ठेवायचं नाही, काहीच नाही ठेवायचं, सगळं पाठवून द्यायचं आणि निवांत राहायचं. आणि ह्याच महिन्यात कामं किती आले ते, आता ज्वारीची बी आणि सकाळ संध्याकाळ बसलं तरी होतंय बरं का ह्याचं. पण वेळ द्यावा लागते, दिवस जाते डाळ उपनायला दिवस जाते. आता हे बघा आपल्याला तुरी चाळून घ्यावे लागते, त्या चाळताना सुद्धा एवढी घाण निघते त्यात. प्रत्येक गोष्टीला वेळ हाय लागतोय नाही असं म्हणता. तर चालतंय मित्रांनो, आता अजून ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायच्या ते देऊन घ्या पटकन. नंबर आहे 96 89 14 42 85. फक्त व्हॉट्सअप करायचा. व्हॉट्सअपवर तुम्हाला सगळी माहिती मिळली जाईल. डाळ 240 रुपये किलो, डाळीवर साल येते 15% आणि तेवढी येतेच. अजून बाकीचं काय पोस्टाने पाठवलं जाईल. किलो मागं 50 रुपये खर्च येतोय. अजून काय राहिलं सांगायचं? जास्त डाळ असेल तर त्यांना एसटी कुरिअर, त्यांच्या एसटी जवळ डेपो, ज्यांच्या जवळ एसटी डेपो आहे आणि तिथं एसटी कुरिअर चालू पाहिजे असं जवळ चौकशी करून मग तुम्ही ऑर्डर दिली तरी चालेल. कमी जर असेल निदान 5 किलो त्यांना पोस्टरनी परवडतं, घरपोच येतं. जास्त असेल ज्यांचं 10 किलो 15 किलो त्यांना एसटी कुरिअर परवडतं, पण तुम्हाला एसटी डेपोपर्यंत जावं लागतं. तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर पोस्टाने सुद्धा मिळून जाईल. किलोला 50 रुपये जास्तीचे लागते. झालं, जे काय असेल ते उघड आहे. आणि ही घरी बनवलेली डाळ आहे त्याच्यामुळं तुम्हाला चकाकी दिसणार नाही ह्याच्यावर आणि डाळीवर साल येणार. कसं असतं, कुठला तरी त्याग करावा लागतो आपल्याला. काय म्हणायचं नाही, बऱ्याच ऑर्डर गेल्या वर्षी घेतलेले. ज्यांनी गेल्या वर्षी घेतलेत का त्यांना सगळ्यांना माहीत आहे, त्यांनी पटपट ऑर्डर दिल्या. पण ती जी नवीन आहेत का ती जरा चाच पडल्यासारखं करतात. पण त्यांना मी वारंवार सांगतो, माझं म्हणणं असं असतं की माझ्याकडून कुणी फसलं नाही गेलं पाहिजे. त्याच्यामुळे मी बोलताना सांगतो, डाळीवर साल येते, नैसर्गिक पद्धतीने बनवलेली आहे. ती कशी तरी दिसती, ती एकदम दुकानातली साल कशी अशी एकसारखी असती, पॉलिश केलेली. आणि तुम्हाला सांगतो, आपली जर गाडी 4 चाकी जर कुठं ठोकली तर त्याला नाही का POP हे लावून मस्तपैकी आपलं त्याला अशी प्लेन करते, तशी ती डाळ प्लेन असते केमिकलचा थर देऊन. मग ती केमिकल खाल्लं की त्रास होतो. ऑर्गॅनिक आहे तर हां, पूर्ण गॅरंटी, खात्रीशीर. तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये जाऊन तपासू शकता. पण लॅबमध्ये नेताना एक करा की दुकानातली डाळ पण घेऊन जायचं आणि ही पण डाळ आपली घेऊन जायची. त्याच्यातून ह्याच्यात तुम्हाला फरक दिसणार. आता 100% नैसर्गिक का म्हणू शकत नाही तुम्हाला मी सांगतो. आता याच्या मागचं कारण काय होतं आहे की सगळी शेतकरी आजूबाजूची रासायनिक खतं टाकते, ते पाणी देते, ती पाऊस पडतो, ती पावसाचं पाणी खाली मुरतं. ती खाली मुरलेलं पाणी
ती जातभेद बघत नाही. संदीप भगतची विहीर आहे त्याच्यात आपण कसं जावं ह्याचा विचार करत नाही. ती तसंच विहिरीत येणार आणि विहिरीतलं पाणी मी देणार. तर यावेळेस पाणी आपण जास्त दिलेलं नाही. पावसावरच आली जवळजवळ सगळी 2 तुकड्याला दिले, 1 तुकड्याला दिलंच नाही. दिलं नाही. हे असं आहे. तर तुम्हाला त्याचं थोडासा अंश असं ती तसं राहणारच. पण तरी सुद्धा जातो पाण्यात ना बी तसा. अरे येडी आहे काय, पाणी विहिरीला पाणी विहिरीचं कडू का झालंय आपल्या मग? काय माहिती. हा आता तुम्ही म्हणचाल 100% तर तसं नाही. नैसर्गिक आहे. आपण स्वतः काय केलेलं नाही त्याला. आपण त्याला कुठलं रासायनिक खत टाकलेलं नाही ना, आपण त्याच्यावर फवारणी कुठली केलेली नाही. पूर्ण नैसर्गिक आहे आणि चांगली लागते. गेल्या वर्षी ज्यांनी नेली त्यांनी आपलं डाळीचं कौतुक करून ह्या वर्षी जास्तीची मागवली. एवढंच म्हणेन मी, ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही. होय. आणि काय गंमत झाली बघा, आपली इथं मशीन आहे ना, ही मशीन, आणि त्याच्यावर 1-2 मिरचीची पोते उचलून ठेवली होती मी, आणि ती ह्याच्यावर त्यांचं खायला ठिकाण आणलेलं आहे का, त्याच्या खाली मशीन होती आणि त्याच्यावरनं ते ह्याच्यात उडी मारायची आणि ह्यात जाऊन खात बसायची. आणि मशीन जरा बाजूला सारली तर ही कशी बघा त्या पिशवीकडे बघत बसलेली आहे का. हाय मनी कशी करते बघा, दी म्हणते का बघा. अगं 24 तास त्यातच बसते का काय, ठिक्यातच खायला. हा म्हणे ना, मग खाऊन खाऊन झोपला ना, आम्हाला चाला याय नाही इतकं खाते.